तर लालबागच्या राजाचे सचिव सुधीर साळवी बोलत होते। कशा प्रकारे विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर यायला काही मिनिटं उशीर झाला, मात्र तोपर्यंत भरतीला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू असताना, समुद्राला भरती असताना विसर्जन करणं हे अत्यंत आव्हानात्मक असतं। त्यामुळे ही भरती ओसरण्यासाठी आणि ओहोटी सुरू होण्यासाठी वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला। याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। दरवर्षी नियोजनबद्धरित्या आणि ठरलेल्या वेळेतच विसर्जन व्हावं यासाठी आमचे प्रयत्न असतात, मात्र यंदा निसर्गतःच भरती काहीशी लवकर सुरू झाली, त्यामुळे हे विसर्जन रखडलं अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि आता रात्री 10:30च्या सुमाराला हे विसर्जन होऊ शकतं अशी ही महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे। या परिसरातील कोळी बांधवांची चर्चा केल्यानंतर त्यांनी जो अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यानुसार रात्री 10:30 नंतर आता भरतीची प्रक्रिया ओसरेल, ओहोटी सुरू होईल आणि त्यानंतर तलाफ्याच्या माध्यमातून हे विसर्जन होऊ शकेल। आणि पुन्हा सुरू ठेवूया